हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज. सो स्टुडंट्स, आज आपण एमपीसी राज्यसेवा प्रिलिम्स 2025 च्या दृष्टीने एन्शियंट अँड मिडिवलचे काही इम्पॉर्टंट टर्म्स बघणार आहेत. ठीक आहे, तर याच्यावरती बेसिक प्रश्न विचारले जातात की ही टर्म दिली एखादी आणि त्या टर्मचं मिनिंग काय. ठीक आहे, किंवा वरती तुम्हाला मिनिंग दिलं जाईल आणि त्यापैकी खालीलपैकी हे कोणतं टर्म एक्सप्लेन करते ते आपल्याला सांगायचं असते. ठीक आहे, तर आपण आजचे पहिले टर्म्स बघून घेऊ. कोणते टर्म आहे तर बक्कल. बक्कल कोणाला म्हटलं जायचं तर ट्रेडर किंवा ग्रेन डीलर. ठीक आहे, धान्याची विक्री करणाऱ्याला पण बक्कल मानलं जायचं. किंवा पुढचं आहे बताई. आता बताई म्हणजे काय, जो कल्टिवेटर आहे आणि लँडलॉर्ड आहे. ठीक आहे, जमिनीचा मालक आणि त्या जमिनीला म्हणजे जमिनीचा कसणारा माणूस. ठीक आहे, या दोघांच्या मध्ये जो भाग ठरलेला असतो की कोणी किती घ्यायचं, त्या भागाला आपण बताई म्हणलं जातं. त्यानंतर बरेड म्हणजे काय की एक इंटेलिजंट ऑफिसर असते जो राज्यानं इन्फॉर्मेशन कलेक्शन करण्यासाठी आपण बरेड नावाचं एक ऑफिसर ठेवलेलं असते, त्याला बरेड म्हणलं जातं. त्यानंतर हे चच्चर म्हणजे काय, लँड आउट ऑफ द कल्टिवेशन फॉर 3 to 4 years, म्हणजे अशी लँड जी 3 ते 4 वर्षासाठी त्याच्यावरती आपण पिकच घेतलेलं नाही, त्या लँडला चच्चर म्हणलं जातं. आता ही आपल्याला चौथा ही टर्म माहिती आहे, स्टेट बोर्ड मध्ये टर्म वापरले गेले की जमिनीचा म्हणजे लँड रेव्हेन्यू जो काय 1/4 पार्ट. ठीक आहे, त्याला आपण चौथाही म्हणलं जातं. पुढचे टर्म आहे चराई. चराई म्हणजे काय, टॅक्स ऑन कॅटल. ठीक आहे, चराई म्हणजे काय, टॅक्स ऑन कॅटल, जनावरांचा जो टॅक्स असायचा त्याला आपण चराई म्हणलं जातं. पुढचे येते डाक सिस्टीम. डाक सिस्टीम म्हणजे काय, ब्रँडिंग ऑफ हॉर्सेस अँड अॅनिमल्स. पहिल्या एन्शियंट मिडिवलच्या पिरियड मध्ये जे हॉर्सेस आहेत, जे अॅनिमल्स आहेत, त्यांचं ब्रँडिंग केलं जायचं. ठीक आहे, त्या ब्रँडिंग करणाऱ्या सिस्टीमलाच आपण डाक सिस्टीम म्हणलं जातं. पुढचा दाम म्हणजे काय की एक कॉइन असतो त्याला आपण 1/4 कन्सिडर केला जातो सिल्वर रुपीजच्या. ठीक आहे, कशासाठी तर ऑफिशियल पर्पज साठी त्याला आपण दाम म्हणलं जातं. पुढचा आहे दस्तूर अल अमल. ठीक आहे, दस्तूर अल अमल म्हणजे काय, रूल बुक. आता हे ह्यासारखे सिंपल क्वेश्चन येतात की दस्तूर अल अमल म्हणजे काय, आणि तुम्हाला ऑप्शन लगेच येतील बाबा हे कशासाठी आहे, दस्तूर अल अमल कशाला रिप्रेझेंट करतो, तर तिथे ग्रेन डीलर येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बाबा इथं ह्या ऑफिसरचं नाव येईल, त्याच्यानंतर टॅक्स ऑन कॅटल येईल आणि त्याच्यानंतर रूल बुक येईल. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर काय बाबा, दस्तूर अल अमल म्हणजे रूल बुक. तर अशा आपल्याला बाकीच्या पण टर्म्स माहिती पाहिजे. दिम्मी म्हणजे काय, नॉन मुस्लिम क्लाइंट किंवा सब्जेक्ट असलं तर त्याला दिम्मी म्हणलं जातं. दारुल मुल्क म्हणजे काय, कॅपिटल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या टर्म आहेत गोमस्त. ठीक आहे, गोमस्त ही आपल्या स्टेट बोर्ड मधली कन्सेप्ट आहे. गोमस्त म्हणजे काय, रिप्रेझेंटेटिव्ह किंवा जो एजंट असतो त्याला गोमस्त म्हणलं जातं. आता पुढची टर्म आहे कोणती, हमाम. हमाम म्हणजे काय, रूम फॉर बाथ. ठीक आहे, ज्याला आपण बाथरूमच म्हणतो, ऑफ द हॉट अँड कोल्ड वॉटर. त्याच्यामध्ये थंड आणि गरम पाणी आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर हुंडी. हुंडी म्हणजे काय, बिल ऑफ एक्सचेंज. आता ही टर्म UPSC ला पण येऊन गेलेलं आहे. ठीक आहे, तर आता हुंडी आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये पण पाहायला मिळते की बिल ऑफ एक्सचेंजला हुंडी म्हणलं जातं. ठीक आहे, हे अशा बऱ्याच टर्म्स आहेत. तर हुंडी म्हणजे काय माहित पाहिजे, हा PYQ ला पण प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बाबा जमाबंदी म्हणजे काय, सेटलमेंट अमाऊंट ऑफ द रेव्हेन्यू असिस्ट ऑफ द इस्टेट ऑफ द डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, किंवा जरीब म्हणजे काय, मेजरमेंट किंवा लँड मेजरमेंट ऑर सर्वे. ठीक आहे, याला जरीब म्हणलं जातं. त्यानंतर जिहाद म्हणजे काय, एक्स्ट्रा सेसेस. त्यानंतर जजिया म्हणजे काय, जजिया म्हणजे काय की नॉन मुस्लिम्स जे लोक असायचे त्यांच्यावरती टॅक्स जो लावला जायचा. ठीक आहे, त्याला जजिया म्हणलं जातं. जजियावाले पण टर्म UPSC ला पण येऊन गेले आणि आपल्या MPSC ला पण येऊन गेलेले. त्यानंतर कानकोड म्हणजे काय, एस्टिमेशन ऑफ द लँड रेव्हेन्यू. त्यानंतर पुढचा येतो करोरी, हा पण रेव्हेन्यूचा प्रकार आहे. खिरज हा लँड रेव्हेन्यूचा प्रकार आहे. महाल म्हणजे काय, लँड रिगार्डेड ऍज अ युनिट फॉर द लँड रेव्हेन्यू पर्पज. ठीक आहे, म्हणजे लँड रेव्हेन्यू गोळा करण्यासाठी एक लँडचा भाग ठेवला जातो, त्याला महल म्हणलं जातं. आता मनसब. ठीक आहे, आता मनसब म्हणजे काय, मिलिटरी रँक आहे जी मुघल एम्परर मध्ये चालायची. आता तर आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारतील बाबा मुघल एम्परर मधली जी मिलिटरी रँक खालीलपैकी कोणती आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला मनसब देतील, महाल देतील, खिरज देतील, करोज देतील. ठीक आहे, तर आता या टर्म तुम्ही वाचल्या असल्या तरच तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. यात तुक्का मारण्यासारखं काय नाही मात्र. ठीक आहे, पुढचा नाबूद. नाबूद म्हणजे काय, रिमिशन ऑफ द लँड रेव्हेन्यू ऑन अकाउंट ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे, आता नाबूद कधी शब्द वापरला जातो की अचानक जर नैसर्गिक एखादा घटना घडली, तर नैसर्गिक घटना म्हणजे पूर आला बाबा किंवा पाऊसच पडला नाही, दुष्काळ पडला, तर अशा वेळी काय केलं जातं, जो काय त्याच्यावरती लँड रेव्हेन्यू आहे, ठीक आहे, तो काय केला जातो, रिमिशन केला जातो, माफ केला जातो, कर्जमाफी टाईप. ठीक आहे, त्याला नाबूद म्हणलं जातं. पुढचा आहे पैबकी म्हणजे काय, लँड रिझर्व फॉर अलॉटमेंट ऑफ द जागीर. अशी कोणती जमीन आहे बाबा जी लँड रेव्हेन्यू साठी जागीरच्या ठेवल्या जाते, ती म्हणजे पैबकी. ठीक आहे, पुढचा पोलेज म्हणजे काय, लँड कंटिन्युअसली अंडर कल्टिवेशन. पोलेज कशाला म्हटलं जातं तर अशी लँड जी की कायम कल्टिवेशन मध्ये. आता चाचर आपण बघितली, चाचर मागच्या पेज वरती होती की 3 ते 4 वर्षासाठी सलग जर ती आपण कल्टिवेशन खाली नाही घेतली, ठीक आहे, तर त्याला आपण चाचर म्हणलं जातं. तर पोलेज म्हणजे काय,
की लँड कंटिन्युअसली इन कल्टिवेशन म्हणजे कायम जमीन वापरात आहे. ठीक आहे. त्यानंतर सरस म्हणजे काय, मनी चार्जेस किंवा बँकर्स असायचे त्या काळातली. शोगल म्हणजे काय, रेंट फ्री लँड. आता सिंधॉन, सिंधॉन म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की हडप्पन सिव्हिलायझेशन मध्ये कॉटन चं कल्टिवेशन केलं जायचं. ठीक आहे. तर त्या कॉटनला काय म्हणायचे तर सिंधॉन म्हणायचे. आता सिंधॉन का म्हणायचे, कारण का हे जे आपलं जो हडप्पन सिव्हिलायझेशन आहे, ठीक आहे, ते असायचं कोणत्या रिजन रिलेटेड तर सिंधू नदीच्या काठाला, त्याच्यावरूनच त्याचं नाव सिंधॉन असं नाव पडले. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला अशा बऱ्याचशा टर्म्स दिलेले आहेत. आता याच्यामध्ये ते माझं प्रोनाउन्सिएशन पण मागे पुढे झालं असेल. आता पुढे बऱ्याचशा टर्म्स दिले आहेत. सुसानी उर म्हणजे काय, किंवा तकवी म्हणजे काय, उपरी म्हणजे काय. आता ह्या सगळ्या टर्म्स मी तुम्हाला सगळ्या एकदमच एक्सप्लेन करू शकत नाही, आणि मुळात ह्यात कन्सेप्च्युअल काय नसल्यामुळं एक्सप्लेन करण्यासारखं काय नाही. आता ह्याच्यामध्ये बरेचसे टर्म्स आपण या पीडीएफ मध्ये कव्हर केले ते, या सगळ्या टर्म्स तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. ठीक आहे. की बाबा हा हे बळी म्हणजे काय, समत्व न्यायिका म्हणजे काय, नीती हे म्हणजे काय. ठीक आहे. किंवा बाकीचे हे तुम्हाला चरवाका म्हणजे काय, आणि बाकीचे लास्ट म्हणजे आपण हे पण कव्हर केले की जे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर्स होते, ठीक आहे, सल्तनत पिरियड मधले म्हणजे सुलतानच्या पिरियड मधले जे कोणते ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर होते, त्या ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसरला काय काय म्हणलं जायचं ह्याची पण आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता ही जी पीडीएफ आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपली जी कमेंट पिन असते त्याच्यामध्ये देईल. तर टेलिग्राम ग्रुप वरती जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करून रीडिंगला घेऊ शकता. ठीक आहे. तर तिथे जावा आणि ती पीडीएफ डाउनलोड करून एकदा तरी किमान रीडिंग करून घ्या की आपल्याला ह्यातला एक हातचाच मार्क मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशा नवनवीन इन्फॉर्मेशन साठी, नवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.